एक महत्त्वाची बातमी, मंत्री प्रताप सरनाईक खार पोलीस ठाण्यात दाखल झालेत। कुणाल कामरा विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री सरनाईक यांची खार पोलिसांशी चर्चाही झाली। खार पोलिसांकडून राहुल कनाल आणि सरमळकर यांची चौकशी झालेली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। कृष्णा, काय सांगाल? मध्ये शिवसैनिकचे सगळे नेते आणि कार्यकर्ते जे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि खार पोलीस ठाण्यात हा गुन्हा जो आहे तो वर्ग होताना पाहायला मिळतो आहे। अंधेरी MIDCच्या पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आता तपासासाठी खार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येतोय। मात्र ही सगळी कारवाई कशा पद्धतीने होणार याची माहिती घेण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत। वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करतील। तर दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामराचा जिथे शो झाला त्या स्टुडिओची तोडफोड जी आहे ती शिवसैनिकांनी केलेली आहे। शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते सुद्धा खार पोलीस ठाण्यामध्ये आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती प्रताप सरनाईक यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे दोन्ही बाजूने गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कुणाल कामरा अद्यापही फरार आहे, तो कुठे आहे याचा शोध सुद्धा पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होणार हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। जी काही गुन्हे जे आहेत ते कुणाल कामराविरुद्ध दाखल झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी आता पोलीस प्रयत्न करणार आहेत। मात्र काय नेमकी कारवाई होणार याची माहिती घेण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। तर दुसरीकडे शिवसैनिक जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांना अटक करून वांद्रे कोर्टामध्ये त्यांना हजर करण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या ह्या सगळ्या कारवाई कशा पद्धतीने होतात आणि कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधामध्ये काय नेमकी कारवाई त्या काळात होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।